अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ. अध्याय 40. उद्यापन कथाकथनम म्हणजे व्रतांच्या समाप्तीच्या वेळी करावयाच्या विधीचा म्हणजे व्रत संपवण्याचा जो विधी आहे उद्यापन, त्या कथांचा, त्या प्रसंगी घडलेल्या गोष्टींचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. धन्य धन्य श्री साई समर्थ की ज्यांनी या ग्रंथरूपाने प्रपंचाचा म्हणजे संसाराचा आणि परमार्थाचा म्हणजे अध्यात्माचा उपदेश करून भक्तांना कृतार्थ केले आणि आपल्या हाती घेतलेल्या कार्याचा उद्देश साधून घेतला. त्यांचा हात मस्तकावर पडताच तो तात्काळ शक्तिपात करतात आणि गुरु व शिष्य यांतील भेदाचा निःपात करून म्हणजे भेद संपवून शिष्याला न मिळणारी वस्तूही साईबाबा मिळवून देतात. मी तूपणाची वेगळी भावना घालवून साष्टांग नमस्कार करून त्यांना अनन्यपणे शरण जाताच ते साई आपल्याला आलिंगन देऊन हृदयाशी धरतात. समुद्र आणि नदी नावाने वेगळी असतात, परंतु पावसाळ्यात एकमेकांचा संगम होताच त्यांचे दृश्य स्वरूप एकच होऊन जाते आणि त्यांच्यात यत्किंचितही वेगळेपणा शिल्लक राहत नाही. त्याच मनाच्या वृत्तीने सद्गुरू साईनाथांना अनन्य भक्तीने शरण गेले असता साई तेही भक्तांची उत्तम भक्ती पाहून आपले मोठेपण त्यांना बहाल करतात. दीनांवर म्हणजे गरिबांवर दया करणाऱ्या श्री साईनाथा तुझा जय जयकार असो. अत्यंत प्रेम करणाऱ्या साईनाथा, भक्तांचा उद्धार करण्यासाठी अखिल ब्रह्मांड मायेला व्यापून तू शिर्डीत निराळा बसतोस. जमिनीवर जाते मांडून पाय पसरून एका संताला दळण दळताना आणि जात्याचा खुंटा ठोकून एक वेळचे धान्य दळून बाहेर काढताना पाहून माझ्या मनाला आश्चर्य वाटले आणि तेच या ग्रंथाच्या निर्मितीला लिहिण्याला कारण झाले. मनात तीव्र इच्छा झाली माझी की साईबाबांच्या अशा सर्व लीलांचे वर्णन करावे. असे केले तर पापांचा नाश होईल आणि भगवंत प्रसन्न होईल. कारण भगवंताला आपल्यापेक्षा आपल्या भक्तांची कोणी केलेली स्तुती किंवा गुणवर्णन जास्त आवडत असते. सज्जन श्रोत्यांना शंका येईल किंवा माझे हे म्हणणे पुराव्याशिवायचे वाटेल तर त्यांनी भविष्योत्तर पुराण पाहावे, ज्यात स्वतः त्रिपुरारीने हेच सांगितलेले आहे. त्रिपुरारी म्हणजे त्रिपुर नावाचा जो असुर राक्षस आहे त्याचा वध करणारा शंकर. अरी म्हणजे शत्रू, त्रिपुर नावाच्या राक्षसाचा शत्रू म्हणजे त्रिपुरारी म्हणजेच शंकर. यांनी हेच भविष्य पुराणात श्री शिवशंकराने सांगितलं आहे. वस्तुतः ही सर्व साईंचीच प्रेरणा आहे, परंतु लोकरूढी पाळून म्हणजे समाजाचे नियम परंपरा पाळून दाखवण्याकरता ग्रंथांच्या या रचनेला भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी संमती दिली. तेव्हापासून महिन्याला या श्री साई लीला मासिकाच्या अंकात मॅगझिनमध्ये साई समर्थांच्या वृत्तांत मोठ्या प्रेमाने श्रोते ऐकत आहेत. साई हाच या कथेला संमती देणारा आहे, मला बुद्धी देणाराही तोच आहे आणि माझ्यात मूळ प्रेरणा उत्पन्न करणाराही तोच आहे. आपली कथा तो साईच सांगत आहे. हा हेमाडपंथ लेखक स्वतःला वाटेल तसे कथानक रचत आहे असा संशय मनात कोणी धरू नका. श्रोत्यांना मी विनंती करतो की या चरित्राचे गुण किंवा दोष माझ्या माथी मारू नका. चांगले गुण असतील तरी ते साईंचे आणि दोष दिसले तरी ते त्यांचेच करणीचे असतील. मी तर दोऱ्यांच्या आधाराने नाचणारे कळसूत्री बाहुले आहे म्हणजे पपेट आहे. सूत्रधाराच्या हातात म्हणजे जो त्या बाहुल्या नाचवतोय त्याच्या हातात बाहुल्यांच्या दोऱ्या असतात. त्याला वाटेल ती रंगीबेरंगी अथवा नाना प्रकारचे दृश्य चरित्राला अनुसरून तो सूत्रधार नाचवेल. असो, ही प्रस्तावना आता पुरे. श्रोत्यांचे मन अति उत्सुकतेने भरलेले आहे. कथेचे कोणते नवल विशेष आहे असे ते विचारतात. त्यांच्यासाठी गुरु आणि त्यांच्या भक्तांच्या महानतेचे वर्णन करूया. मागचा अध्याय संपवताना पुढील अध्यायाची सुरुवात जशी आठवेल तशी सांगायचे असे ठरवले होते. ती आता आठवण म्हणून सांगतो. आता हे गोड आख्यान म्हणजे ही कथा श्रोत्यांनी सावधानपूर्वक ऐका. भक्ताने प्रेमाने जेवू घातले तर साईंना अत्यंत समाधान वाटते. तान्ह्या बाळाचा त्याच्या आईला जसा प्रेमाचा उमाळा असतो तसाच साईनाथ आपल्या भक्ताला अनुभव देतात. भक्त कोठेही राहत असला तरी त्याच्यासाठी ते धावत येतात. त्यांचे हे उपकार कोणाला फेडता येतील का बरे? शरीराने शिर्डीत वावरत असत
साई, परंतु त्यांचे हिंडणे फिरणे तिन्ही लोकांमध्ये असे. याविषयीची गोड हकीकत शांत चित्ताने ऐका. भक्तश्रेष्ठ बाळासाहेब देव, ज्यांची साईचरणी गाढ श्रद्धा होती, त्यांची आई सर्वांचे कल्याण होण्यासाठी नेहमी व्रतवैकल्य करत असे. म्हणजे स्वतः लावून घेतलेले लहान मोठे धार्मिक नेम, उपासतापास, नियम यांना म्हणतात व्रतवैकल्य. तिच्या हातून नाना प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्रतं घडलेली होती. परंतु ते सर्व व्रत यथास्थित संपूर्ण व्हायला त्यांचे उद्यापन करायचे बाकी राहिले होते. उद्यापन म्हणजे जे व्रत केलं आहे त्या व्रताच्या समाप्तीच्या वेळी करावयाचा विधी, पूजा आणि दानधर्म हे सगळं राहिलेलं होतं कार्यविशेष. तर असे पुष्कळ व्रत केले, पण त्यांच्या सगळ्यांचे उद्यापन राहिले होते. म्हणजे ते व्रत संपूर्ण करायची विधी राहिले होते. व्रतांची नियोजित संख्या पूर्ण झाल्यावर त्यांचे उद्यापन करावे लागते, नाहीतर पदरी पुण्य पडत नसते आणि ती व्रतेही त्याशिवाय अपूर्ण राहतात. देवांनी आईच्या 25-30 व्रतांच्या उद्यापनासाठी 100-200 ब्राह्मणांना जेवणासाठी आमंत्रण दिले. देव हे बाळासाहेब देव जे भक्त होते साईंचे आणि यांच्या आईने हे व्रत केले होते. तर या बाळासाहेब देवांनी, देव हे आडनाव आहे त्यांचं, त्यांनी इतके व्रत आईने केले. त्यांचे उद्यापन 25-30 व्रतांच्या उद्यापनासाठी एवढे ब्राह्मण जेवायला घरी आमंत्रित केले होते. उद्यापनासाठी एक दिवस ठरवला आणि साईबाबांना सुद्धा आमंत्रण करण्यासाठी बापूसाहेब जोगांना देव यांनी पत्र लिहिलं. पहा, पत्रात लिहिलं आहे, पहा, आपण आल्याशिवाय म्हणजे साई आल्याशिवाय उद्यापनाची सांगता होणार नाही. तेव्हा माझी ही प्रार्थना मान्य करून या दीनाला म्हणजे गरीबाला आभारी करावे. मी तर सरकारचा नोकर आहे. पोटासाठी ही चाकरी म्हणजे ही नोकरी मी करतोय, जॉब करतोय, त्यातूनच साधवेल तितका परमार्थ करतोय, हे आपण मनात जाणतच आहात. डहाणूहून इतक्या दूर शिर्डीला स्वतः येण्यास मी लाचार आहे. म्हणजे मी स्वतः तुम्हाला आमंत्रण द्यायला येऊ शकत नाही साई. तरी आपण या आमंत्रणाचा स्वीकार कराल अशी मला फार आशा आहे, असं पत्रात लिहिलं. अशा प्रकारे देवांचे पत्र बापूसाहेब जोग यांनी बाबांना संपूर्णपणे ऐकवले आणि जोग म्हणाले साईंना की देवांचा हा कार्यभाग आपण व्यवस्थित साधून द्यावा. म्हणजे त्यांनी बोलवलं आहे, जेवायला आमंत्रण दिलं आहे तुम्हाला, तर तुम्ही नक्कीच जायला हवं. बाबांनी देवांचे हे शुद्ध भावाचे आमंत्रण सर्व ऐकून घेतले आणि म्हणाले साईबाबा जोगांना की ज्याला माझी आठवण असते त्याची मीही सदा आठवण करत असतो. मला गाडी, घोडी, विमान किंवा आगगाडी लागत नसते. जो मला प्रेमाने हाक मारतो त्याच्या पुढे मी तात्काळ प्रगट होतो. तू, मी व तिसरा असे हे आपण तिघे मिळून आपण जाऊया, असं साई म्हणाले. साई पुढे म्हणताय की त्याप्रमाणे पत्राचे उत्तर पाठवून दे देवला, तो जो बाळासाहेब देव आहे त्याला. पत्र लिहिणाऱ्याला म्हणजे बाळासाहेब देवला आनंद होईल, असं साई म्हणाले जोगांना. जे जे बाबा बोलले ते जोगांनी देवांना कळवले आणि बाबांच्या कधीही खोटे न ठरणाऱ्या शब्दांनी देव फार खुश झाले. कारण इथे साईबाबांनीच म्हटलंय बुवा, मी येईल आणि माझ्यासोबत जोग येईल आणि अजून एक जण तिसरा येईल, असे आम्ही 3 जण येऊ ठरलेल्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी जेवायला तुझ्या घरी, असं पत्रातून जोगांनी कळवलं. आणि त्यामुळे ते पत्र वाचून देव यांना आनंद झाला की साई स्वतः येणार आहेत. देवांची पूर्ण खात्री झाली की बाबा आता नक्की येतील. परंतु हे जेव्हा प्रत्यक्षात अनुभवास येईल तो दिवस सोन्याचा म्हणावा लागेल. तसेच देवांना हेही ठाऊक होते, माहीत होते की शिर्डी सोडून बाबा 3च गावी जात असत. तेही क्वचित कधीतरी जात असत. सदा ते शिर्डीतच राहत असत. सटी सामहाई म्हणजे 6 महिन्यांनी कधीतरी मनात आल्यास ते राहत्यास जात असे. राहतं हे गाव आहे शिर्डीच्या बाजूला, तिथे जात असत साई. तर कधी रुई नावाच्या गावाला, तर कधी निमगाव शेजारी दुसऱ्या बाजूला आहे, तिथे साई जात असत. या 3 गावांखेरीज साईंची वस्ती सतत शिर्डीतच असायची. या 3 गावांपलीकडे ते केव्हाही कोणाकडेही कधी गेले नाही, जात नसत. मग ते इकडे इतके लांब डहाणूला माझ्याकडे कसे येतील? परंतु ते श्री विष्णूचे पूर्ण अवतार आहेत. इच्छा झाल्यास मनाला वाटेल तिथे ते कोठेही जाऊ शकतात. त्यांचे येणे जाणे लोकरीत किंवा रूढी म्हणून असते. लोकरीत म्हणजे समाजाची पद्धत म्हणून ते आहे. खरे पाहिले असता तर ते आत बाहेर सर्व ठिकाणीच भरलेले आहे. त्यांचे शिर्डीहून येथे येणे किंवा इथून डहाणूहून शिर्डीला परत जाणे, या दोन्ही गोष्टी
आकाशाला सुद्धा कळणार नाहीत. ते पूर्णपणे आतून आणि बाहेरून आकाशालाही व्यापून उरलेले आहेत. बाबांची हालचाल अशी समजण्यास कठीण आहे. सर्व हलणाऱ्या आणि न हलणाऱ्या वस्तूंमध्ये साई भरलेले आहेत. त्यांना कुठले आले येणे जाणे, लहर येईल तेथे ते पाहिजे तेव्हा प्रगट होत असतात, असा देवांना अंदाज होता. असो, याआधी 1 महिन्याच्या सुमारास, म्हणजे हे येण्याचं साईंचं नक्की ठरण्याआधी 1 महिना आधी, एक संन्यासी, एक वेगळा संन्यासी डहाणू स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर आपल्या कामासाठी स्टेशन मास्तरकडे आला. तो गोशाळेचा प्रचारक होता आणि तशाच एका गायींच्या संस्थेचा तो स्वयंसेवक असून संस्थेची सांपत्तिक स्थिती सुधारवण्यासाठी वर्गणी मागायला, डोनेशनसाठी तो आला होता. गायींचा गोठ्यासाठी, गोशाळा चालवण्यासाठी. मास्तराने, त्या स्टेशन मास्तरने त्याला एक युक्ती सांगितली. स्टेशन मास्तर त्या संन्यासीला म्हणाला की तुम्ही गावात जा डहाणूमध्ये आणि तेथे तुमची चांगली व्यवस्था होईल. तेथे मामलेदार आहेत, त्यांच्या पुढे हा विचार तुमचा मांडा, डोनेशनचा, वर्गणीचा. म्हणजे शेठ सावकार, त्यांच्या ओळखीने दुसरे शेठ सावकार तुम्हाला मिळतील आणि तुमच्या कार्याला या हातभार म्हणजे मदत होईल. एका मामलेदारांना आपल्या बाजूला वळवून घेतलं की हा म्हणता धर्माच्या कामासाठी वर्गणी गोळा होईल, तुम्ही स्वस्थ चित्ताने तेथे जा, असं स्टेशन मास्तर बोलत होते. त्याच वेळी बाहेर घोड्याचे टाप वाजले आणि मामलेदारच तिथे आले. ते गाडीतून उतरले आणि स्टेशनच्या आत मास्तरांना भेटायला त्यांच्या खोलीत शिरले. तोच स्टेशन मास्तर संन्याशाला म्हणाले की मामलेदार येथेच आले आहेत की, घ्या आता, बोला काय ते, सुदैवाने ते तुम्हाला आयतेच भेटले आहेत. त्यावर संन्याशांनी मामलेदारांना आपल्या मनातली गोष्ट सांगितली. मग ते दोघे खोलीच्या बाहेर आले, संन्यासी आणि मामलेदार, आणि मग तेथेच एका पेटीवर बसले. मामलेदार हे बहुतेक देवच आहेत, बाळासाहेब देव, जे ब्रिटिश गव्हर्नमेंट सरकारी दरबारी नोकरीला आहेत, अधिकारी आहेत. संन्यासी विनंती करू लागले मामलेदारांना की हे कार्य पार पाडले पाहिजे. गायींच्या रक्षणार्थ धर्मकार्य आपण हाती घेतल्याशिवाय माझ्यासारख्या परक्या माणसाकडून हे कार्य तिळमात्रही थोडंसंही सिद्धीस जाईल का? आपण तालुक्याचे अधिकारी आहात. मामलेदार म्हणजे तालुक्याचा प्रमुख अधिकारी, आणि मी तर हा असा भिकारी आहे. गायींची उपासमार टाळण्यासाठी लोकांच्या दारोदारी मी फिरत असतो. तुम्ही एक शब्द जरी टाकाल तर माझे काम चटकन होऊन जाईल आणि तुम्हाला गोमातांचे, गायींचे आशीर्वाद मिळून तुमची कीर्ती निश्चितपणे वाढेल, असा तो संन्यासी म्हणाला. संन्याशाची विनंती ऐकून देव मामलेदारांनी त्यांना काय उत्तर दिले पहा. देव म्हणतायत, बाळासाहेब देव जे मामलेदार पदावर आहेत ते म्हणतायत संन्याशाला की सध्या गावातले मोठे सावकार रावसाहेब नरोत्तम शेठ आहेत, ज्यांच्या हृदयात दुःखी प्राण्यांबद्दल मोठी दया असते आणि जे मोठे खटपटीही आहेत. ते एक वर्गणी गोळा करत आहेत. त्यात तुमच्या वर्गणीला जागा कुठून होईल बरे? म्हणजे ते ऑलरेडी एक डोनेशन्ससाठी पैसे देत आहेत, जमा करतायत. शेठ रावसाहेब नरोत्तम शेठ नावाचे, आणि ते आता त्या कामात गुंतलेले आहेत सध्या, तर त्यामुळे तुम्हाला ते वेगळी वर्गणी कुठून देतील? ही वेळ तुमच्या उपयोगाची नाही सध्या. तेव्हा तुमच्या कामाचे मग पुढे पाहू. 2-4 महिने थांबून तुम्ही पुन्हा या डहाणूला आणि त्यावेळी मग काही आपण करू. आज त्याला योग्य परिस्थिती नाही, असं देव मामलेदार म्हणाले त्या संन्याशाला. असो, मग तो संन्याशी तिथून निघून गेला आणि पुढे या गोष्टीला 1 महिना झाला असेल, एखादा महिना झाला असेल. तो टांग्यात बसून परत डहाणूला परत आला तो संन्याशी. देवांच्या दरवाजासमोर परांजपे वकिलांचे घर होते. तेथे टांगा थांबवल्यावर तो संन्याशी 1 महिन्याने आलेला, ज्याला 2-3 महिन्यांनी यायला सांगितलं होतं, पण तो 1 महिन्यानेच आलेला होता. आणि हा तोच वेळ होता 1 महिन्यानंतरचा, जेव्हा साई येणार होते. आणि याचा व्रतांचं उद्यापन मामलेदाराच्या घरी, त्याच्या आईच्या व्रतांचं उद्यापन होणार होतं, ब्राह्मणांना जेवू घातलं जाणार होतं. तर त्याच आसपासच्या दिवसांमध्ये तो आला. तर देवांच्या दारासमोर परांजपे वकिलांचं घर होतं. तिथे हा टांगा थांबला आणि त्या टांग्यातून हा उतरताना संन्याशी दिसला. देवांच्या मनात शंका येऊन ते मुलाला म्हणाले स्वतःच्या की हाच की पूर्वी भेटलेला संन्यासी आहे. वर्गणीसाठी आधीच आला का? पुरा महिनाही झाला नाही अजून. तोच येथे का बरं आला हा? पूर्वीच्या सांगण्याला विसरला का? असं
देव आपल्या मुलाला म्हणाले. देवांच्या संशयाला हेच मूळ कारण झाले. डाऊट आला त्यांच्या मनात. संन्याशाने टांगा तिथे सोडला, थोडा वेळ घालवला परांजप्यांच्या दारासमोर आणि मग समोर देवांच्या घरी येऊन तो संन्याशी काय म्हणू लागला पहा. 10 वाजण्याची सकाळची वेळ होती. देवांच्या घरी धांदल पाहून तो संन्याशी म्हणाला, म्हणजे कामांची गडबड पाहून संन्यासी म्हणाला की मला पैशाची घाई नाही आहे. आया हूँ न पैसे के लिए, आज तो हमको भोजन चाहिए. त्यावर देव म्हणाले, आओ आनंद है, घर ये आपका ही समझिए. तेवढ्यात संन्यासी म्हणाला, हमारे 2 बच्चे है साथ. त्यावर देव म्हणाले, बहुत अच्छी है बात. म्हणजे तुम्ही 2 जणं घेऊन आलेला आहात असं म्हणताय तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही तुमचंच घर आहे, तुम्ही या जेवायला. तुम्हाला जेवण हवं आहे, पैशासाठी तुम्ही आले नाही असं तुम्ही म्हणताय, तर जेवायला आले चांगलीच गोष्ट आहे. आज माझ्याकडे जेवणच आहे असं देव मामलेदार त्यांना म्हणाले. मग जेवणाला अजून उशीर होता, कारण सकाळचे 10च वाजले होते. म्हणून देव संन्याशाला विचारू लागले की कहा आपका उतारा है खास, जहा मैं तपासुकू भिजू. म्हणजे तुम्ही कुठे थांबला आहात, उतरला आहात मुक्कामाला, तिथे मी तुम्हाला जेवायच्या वेळेस बोलावण्यासाठी माणसाला पाठवतो. तेव्हा संन्याशी म्हणाला की क्या जरूर, कब मैं आऊँ, किस घंटे में हाजर रहूँ, जब बोलोगे तब आज जाता हूँ. म्हणजे तो संन्याशी म्हणाला की काही जरूर नाही त्याची, मी कुठे मुक्कामाला आहे आणि माणूस पाठवायची काही गरज नाही बुवा. तुम्ही फक्त सांगा की मी किती वाजता येऊ, किती तासांनी येऊ, किती घंट्यांनी, आणि तुम्ही जिथे बोलाल, जेव्हा बोलाल तेव्हा मी हजर राहतो जेवण्यासाठी. मग देवांनी सांगितले की अच्छा, बच्चे लेके साथ 12 घंटे होने का वक्त, आओ भोजन पाओ संत. म्हणजे तुम्ही तुमच्या 2 मुलांना घेऊन आलेला आहात असं म्हणताय, म्हणजे शिष्यांना किंवा तुमच्यासोबत जे 2 जण आहेत त्यांना घेऊन आलेला आहात, तर तुम्ही त्या दोघांना घेऊन तुम्ही स्वतः या दुपारी घड्याळात 12 वाजतील तेव्हा, आणि तुम्हाला जेवण मिळेल, भोजन पावेल तुम्ही, असं देव मामलेदार आश्वासन दिलं त्यांनी संन्याशाला. असो, मग 10 वाजले होते तेव्हा ते संन्यासी परत गेले आणि बरोबर 12 वाजता परत आले. तिघेही जेवायला बसले. त्यांच्यासोबत 2 जणं आले होते आणि पोटभर जेवून तृप्त झाले. स्वयंपाक तयार झाल्यावर ब्राह्मणांच्या पंक्ती बसल्या आणि यजमान म्हणजे घराचा मालक, जे देव आहेत, देव मामलेदार, त्यांनी परिवारासह आलेल्या सगळ्या संन्याशांना तृप्त केले. 2 जणांना घेऊन तो संन्याशी आपणहून आला, तरी त्याच्या पूर्वीच्या कारणाने आणि मायेचे आवरण देव मामलेदारांच्या डोक्यात पसरले गेले. म्हणजे हा पैशासाठी डहाणूला येतोय बुवा, आणि पैसे त्याला गोशाळा चालवायला पाहिजेत बुवा, आणि आता फक्त तो जेवायला आलेला आहे बुवा, आणि 2 जणांना घेऊन आलेला आहे, असं त्यांच्या डोक्यात थोडा कन्फ्युजन, भ्रम, विचार पक्का झाला मामलेदारांच्या. त्यामुळे हा कोणीतरी अतिथी जेवण्यासाठी आला इतकंच देवांच्या मनाला वाटलं आणि मनाच्या मोहाची वृत्ती बळावली. अशा प्रकारे जेवणं झाली. जेवणानंतर शुद्ध पाण्याने आचमन करून, म्हणजे पळीतील पाणी हातावर घेऊन ते पिऊन उत्तरापोषण झालं. उत्तरापोषण म्हणजे जेवणानंतर ब्राह्मणांनी घ्यावयाचं आचमन झालं, ते पिऊन झालं. त्यानंतर सुवासिक थंडगार पाणी पिणं झालं. नंतर मुखशुद्धी झाली. म्हणजे मुखशुद्धी म्हणजे जेवणानंतर तोंडाचा उष्टेपणा, जी तोंडात चव राहते, ती जाण्याकरता खायचे सुपारी, बडीशोप वगैरे इत्यादी, पान वगैरे असे पदार्थ, तेही पार पडली मुखशुद्धी. शिष्टाचार म्हणून देवांनी, त्या देव मामलेदारांनी सर्वांना आनंदपूर्वक बहुमानाने गंध, फुले, पानांचे विडे, अत्तर, गुलाब पाणी दिले. असो, अशा प्रकारे मंडळी घरोघर गेली आणि संन्यासीही आपल्या परिवारासह आपल्या ठिकाणी परत गेले. ते संन्यासी आमंत्रित नसताना अचानक येऊन जरी त्यावेळी जेवले तरी देवांना ते बाबा वाटले नाहीत, म्हणजे साईबाबा असतील असं वाटलं नाही, आणि त्यांच्या मनात संशय राहिलाच. त्यांना वाटलं साईबाबा आलेच नाही. असे जरी प्रत्यक्ष घडले, न बोलावता आलेल्या तिघांना देवांनी स्वतः जेवणही वाढले, तरी देवांची शंका राहिलीच की साईबाबा कसं काय नाही आले. आणि त्यांनी बापूसाहेब जोगांना पत्र लिहिलं, बाबांच्या येण्याबद्दल पुरावा विचारला. उद्यापन पार पडल्यावर देवांनी जोगांना पत्र लिहिलं. त्यात लिहिलं की असे कसे हो बाबा फसवतात, डहाणूला येण्याबद्दल त्यांनी खात्रीपूर्वक कशाला बोलावेत, म्हणजे कशाला त्यांनी वचन दिलं की मी येईल म्हणून. आपणही बरोबर याल, म्हणजे जोग तुम्हीसुद्धा याल त्यांच्यासोबत, साईंसोबत. बाबांचे बोल खोटे ठरणार नाहीत, काहीतरी पुरावा दिसेल असे मला वाटणार नाही का. तरी ही अशी गोष्ट का झाली.
माझीच का बरं निराशा केली साईंनी? अत्यंत निष्ठेने मी वाट पाहिली, परंतु काही अनुभव आला नाही. बाबांना प्रेमाने आमंत्रण दिले असता ते शरण आलेल्या मला येतो म्हणाले, परंतु झाले ते सर्व उलटेच. का ते मला मुळच समजत नाही. मुळी माझी शिर्डीला येण्याची परतंत्रता म्हणजे मी येऊ शकत नाही नोकरीमुळे, ही अत्यंत काकुळतीने मी पत्रात लिहिली होती. तरी पण आपण डहाणूला येणार साई स्वतः हे ऐकून मला मोठी धन्यता वाटली होती. ते ऐकल्यावर आपण कोणत्याही निमित्ताने आणि कोणत्याही रूपाने याल असे मला वाटले होते, परंतु तसे काही घडले नाही याचे मला विशेष आश्चर्य वाटते. अशी खंत बापूसाहेब जोगांना पत्रात लिहून पाठवली बाळासाहेब देव यांनी, मामलेदारांनी. उद्यापन वगैरे झाल्यानंतर जोगांनी हा सगळा वृत्तांत पत्रातला साईचरणी निवेदन केला, साईंना ऐकवला. तर साईबाबा आश्चर्यचकित होऊन काय म्हणाले पहा. साईबाबा जोगांना म्हणतायत, माझ्या पुढे पत्र उघडले असता पत्रातील मनाचे विचार वाचावयाच्या आधीच पुढे प्रत्यक्ष उभे राहतात. तो म्हणतो, म्हणजे देव म्हणतायत, म्हणजे साईबाबा हे जोगांना सांगतायत की तो म्हणतो की मी माझ्या बोलण्याने येण्याची खात्री दाखवून त्याला फसवले, पण त्याला सांग की तेथे आलेल्या मला तू ओळखले नाहीस तर मला बोलवले तरी कशाला होतेस. लौकिकदृष्ट्या येथून मी हल्लो नाही, म्हणजे बाहेरून दिसता माझं शरीर इथेच होतं शिर्डीमध्ये, परंतु उद्यापनाच्या दिवशी जेवण मी जेवून आलो तुझ्या घरी, दोघांसह येईन बोललो होतो, तसाच दोघांबरोबर मी आलो होतो. जेवायला अजून अवकाश होता, थोडा वेळ होता, तेव्हा मी आधी एकटाच सावकाश आलो होतो. तुला माझा संन्याशाचा वेश आठवत नाही का? अशा रीतीने प्रथम मी आलो होतो. अचानक आलेला पाहून मी पैसे मागीन अशी तुझ्या मनात भीती वाटली नव्हती का तुला? आणि तुझा तो संशय मी फेडला नव्हता का? मी म्हणालो होतो ना की मी पैसे मागायला आलो नाही आहे, जेवायला आलेलो आहे आणि दोघांना घेऊन फक्त जेवणासाठी येईन असे सांगून जेवणाच्या वेळी दोघांसह येऊन दुपारी 12ला जेवलो नव्हतो का मी? पहा, माझ्या शब्दांकरता मी जीव देखील देईन, परंतु माझ्या तोंडचे शब्द कधी खोटे ठरणार नाहीत, असं साईंनी जोगांना सांगितलं देवांना पत्रात लिहिण्यासाठी उपदेश. उत्तर, साईनाथांनी असं म्हटल्यावर जोगांना आनंद झाला. तो त्यांच्या हृदयात मावला नाही, म्हणजे त्यांना खूप आनंद झाला, खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं की साई खरंच जेवून आलेत. बाबांनी दिलेल्या शब्द कधी खोटा होत नसे हा सर्वांचाच अनुभव असे. नंतर जोगांनी एक सविस्तर पत्र लिहून मोठ्या खुशीने ही गोष्ट साईंनी जे बोललं ते देव मामलेदारांना कळवली. देवांनी ते पत्र वाचलं आणि त्यांचे डोळे प्रेमाच्या उमाळ्याने झाकले गेले आणि साईबाबांना मी उगाच दोष दिला, माझा धिक्कार असो, मला माझाच राग येतोय असे म्हणून ते मनात लज्जित झाले. बाबांचा महिमा धन्य आहे, मला सर्व काही समजले, मला सर्व काही समजतं याचा अभिमानाचा, या माझ्या अभिमानाचा, अहंकाराचा धिक्कार असो. परंतु संन्यासी हे बाबाच होते, जो संन्यासी आला होता तेच साईबाबा होते असा अंदाज माझ्याकडून कसा व्हावा हे मला कळत नाही. कारण बाबांना शिर्डीला आमंत्रण पाठवले त्याआधीच त्या संन्याशाचे पहिले इथे डहाणूला येणे झाले होते आणि तेही 1 महिन्याआधी, आणि तेही त्याच्या कामासाठी, गोशाळेसाठी पैसे मागण्यासाठी, वर्गणीसाठी. त्याच्या भेटीचा उद्देश वर्गणी गोळा करण्याचा तेव्हा होता. त्याला मुदत मी 3-4 महिने, 2-3 महिन्यांची दिली होती. तेव्हा 2-3 महिन्यांनी पुन्हा ये असं त्याला मी सांगितलं होतं. त्याच संन्याशाने पुन्हा 1 महिन्यातच पुन्हा येऊन जेवण मागितले तर ते बाबाच असतील अशी माझ्या मनाची मान्यता होईल कस काय? म्हणजे मला वाटलं की तो वर्गणीच्या निमित्तानेच परत आलेला आहे आणि भलेही तो जेवायसाठी आला आहे असं तो सांगतोय, पण माझ्या मनात तोच विचार आहे की त्याचा उद्देश वर्गणीचा आहे, त्याचा उद्देश साई येत आहेत हा नाही आहे. मात्र बाबांचे एक म्हणणे होते की जेवणासाठी येताना त्यांच्याबरोबर 2 जण येतील, याची मला आठवण राहिली नाही. बाबांना आमंत्रण पाठवल्यानंतर जर या संन्याशाशी पहिली भेट झाली असती आमंत्रण पाठवल्यानंतर, आणि तीही फक्त जेवणासाठी, पैसे मागायला आला वगैरे असं काही झालं नसतं, फक्त जेवणासाठीच तो आलेला असता डायरेक्ट, तर माझी दृष्टी गोंधळून गेली नसती, मी कन्फ्यूज झालो नसतो. परंतु तो आला गोरक्षणाच्या निमित्ताने, पैसे गायींच्या रक्षणासाठी पाहिजे म्हणून, आणि गायींच्या पोषणासाठी पैसे गोळा करण्यासाठी, आणि साईबाबांना उद्यापनाचे आमंत्रण गेले ते त्याच्यानंतर पाठवले होते साईबाबांना आमंत्रण, म्हणून हे साई असूच शकत नाही असं मला वाटलं.
म्हणजे हा तोच संन्यासी आहे जो आधी आला होता आणि तोच परत आला आहे असं मला वाटलं. म्हणून असा मोह पडला मला आणि त्यामुळे हा असा प्रकार, ही चूक माझ्याकडून घडली. दोघांसह येऊन साई जेवले तरी तो संन्यासी मला अन्नार्थीच वाटला, म्हणजे फक्त त्याला जेवण पाहिजे एवढंच वाटलं. पूर्वी ओळख नसलेला कोणीही दोघांसह जेवणाच्या वेळी अकस्मात आला असता तर ते खात्रीने साईच वाटले असते अनोळखी असूनसुद्धा. परंतु हे असा सगळा विचार ते करत होते देव. परंतु या संतांची रीत वागणं असंच असतं. त्यांची करणी आश्चर्यकारक असते आणि कधीही न घडलेल्या लीला ते करतात. भक्तांच्या घरच्या कार्याची योजना ते स्वतः आधीच करून ठेवतात. भक्त अनन्यपणे त्यांच्या चरणी आसक्त झाला म्हणजे त्याच्या कार्याची सिद्धी अशीच अचानक होत असते. संतांच्या कृतीची आपल्याला कल्पना नसते. चिंतामणी इच्छिलेली गोष्ट देतो, कल्पवृक्ष मनात आणलेली वृक्ष देतो, वस्तूच देतो. कल्पवृक्ष मनात आणलेली वस्तूच देतो. कामधेनू इच्छिलेले पदार्थच उत्पन्न करत असते, खाद्यपदार्थ. परंतु गुरु माऊली कधी इच्छिली नाही, कल्पना केली नाही, विचार केला नाही. अशा पदार्थांची, अशा गोष्टीही देऊन टाकते. तीच तर गुरु माऊली असते. ती कल्पवृक्ष, कामधेनू आणि चिंतामणी यापेक्षाही श्रेष्ठ आहे. असो, आता या ठिकाणी बाबांना आमंत्रण केलेले होते आणि ते संन्याशाच्या रूपाने प्रकट झाले डहाणूला देवांच्या घरी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी. परंतु त्यांच्या लीलेच्या चमत्काराला पार नसतो, म्हणजे त्या लीला समजत नसतात. कधीकधी बोलावल्याशिवायही ते येतात. कधी छायाचित्राच्या रूपाने तर कधी मातीच्या मूर्तीच्या रूपाने आपोआप साई प्रकट होत असतात. अशा त्यांच्या कृपेला अंतच नसतो. याविषयीचा माझा अनुभव, म्हणजे लेखक हेमाडपंत स्वतःची एक गोष्ट सांगतायत, तर माझा अनुभव ऐकून श्रोत्यांना आश्चर्य वाटेल आणि श्री साईबाबांच्या लीलेचा महिमा कळेल. माझी ही गोष्ट पूर्वी कधी न घडलेली अगदी विलक्षण आहे. कोणी हिला कथा म्हणोत की काल्पनिक गोष्ट म्हणोत, खुशाल काहीही म्हणोत, श्रोत्यांनी मात्र ती लक्षपूर्वक ऐकायला तयार व्हावे. आळस, झोप आणि थकवा टाकून सावधान होऊन ही कथा ऐकण्याचे दान मला द्या, म्हणजे माझे समाधान होईल. मनातील शोक, चिंता एक क्षण झुगारून सोडून स्वस्थ चित्ताने या कथांचे ऐकणे कामाला येईल. पुढे मनन आणि सतत चिंतन घडेल, म्हणजे या कथांमधून शिकवण समजेल विचार केल्यावर, आणि तेथून पुढे प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होईल, म्हणजे तुम्हालाही असे अनुभव येतील. परंतु या सर्वांना कथा ऐकणे हाच आधार आहे. तेच या सर्वांचे सार आहे आणि त्या योगेच सुखदुःखे, उद्योग आणि चिंता यांनी भरलेला संसार निश्चितपणे पार केला जातो. इसवी सन 1917 फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी बिछाण्यात झोपेत असताना पहाटे मला एक स्वप्न पडले. साईंचे कृत्य पहा. सुंदर संन्याशाचा पोशाख केलेला होता. त्या दृष्टांतात स्वप्नात मला दर्शन देऊन जागवले साईंनी आणि म्हणाले की आज मी जेवायला येईल. असो, स्वप्नामधले जागणेसुद्धा पूर्णपणे स्वप्नच असते. कारण झोपेतून उठल्यावर मी आठवण करू लागलो, डोळे उघडून पाहू लागलो तर त्या जागी साईही नव्हते किंवा दुसरे कोणीही नव्हते. क्षणापूर्वीचे ते स्वप्नच होते, जागे पण मुळीच नव्हते. मनाची अशी खात्री झाल्यावर स्वप्नातील अवस्था आठवू लागलो. मला किंचितही विस्मरणाशिवाय अक्षरानअक्षर आठवले, आज मी जेवायला येईन हे साईबाबांचे स्पष्ट म्हणणे होते. हे म्हणणे ऐकून माझ्या जीवाला आनंद झाला आणि ही बातमी बायकोला सांगितली. ध्यानीमनी साईंचे चिंतन ही तर सततचीच सवय होती. साईबाबांचा असा 7 वर्षांचा सहवास त्याआधी होता, तरी ते कधी जेवायला येतील अशी आशा आणि कल्पनाही नव्हती. असो, बायकोला मी सांगून ठेवले की आज होळीचा सण आहे, पावशेर तांदूळ जास्त शिजवायला ठेवण्याची आठवण ठेवावी. तिला हे इतके सांगितल्यावर ती कारण विचारू लागली. मी म्हटले की आजच्या सणाला एक पाहुणा जेवायला येणार आहे. तर ती म्हणाली की कोण येणार आहे सांगा. तिला ते जाणण्याची मोठी उत्सुकता झाली, परंतु खरे कारण मी सांगितले तर ते थट्टेला निमित्त होईल, म्हणजे ती मला मस्करी करेल, माझी थट्टा उडवेल. हेही मला पूर्णपणे ठाऊक होते. तरी पण सत्याची फसवणूक होऊ नये म्हणून श्रद्धापूर्वक खरी गोष्ट तिला, म्हणजे लेखकाने त्यांच्या बायकोला सांगितली. मी वर्णन करून सांगितली आणि म्हणालो की हे श्रद्धेवर आहे. जशी ज्याची मनाची समजूत असेल तशी एखादी गोष्ट
त्याला खोटी किंवा खरी वाटत असते. सर्व प्रकारे हे मनावरच ज्याच्या त्याच्या अवलंबून असते. असो, अशा तऱ्हेने तिचा विश्वास पटवण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी तिच्या मनाला ते पटेना. ती म्हणाली की शिर्डीहून इतक्या दूर बाबा आपल्याकडे कशाला बरे येतील? आपल्या येथील जेवण ते काय, आणि आपला होळीचा सण तो कसला? शिर्डीतले गोड गोड पक्वान्न सोडून येथले निकृष्ट अन्न ते का खातील? अशा प्रकारे तिचे भाषण ऐकून मी म्हणालो की पावशेर तांदूळ शिजत ठेवायला किती त्रास पडणार आहेत. पावशेर तांदळाची तुला काही कमी नाही. पाहुणे प्रत्यक्ष साईच येतील असे तुला मीही म्हणत नाही, परंतु कोणाचे तरी येणे होईल हे मला खात्रीने वाटते. मग तू मनात कसेही मानून घे. मी तर त्या कोणत्याही आगंतुकाला, अतिथीला त्यांना साईसारखेच मानेन. फार कशाला मी त्यांना दुसरे कोणीही न मानता प्रत्यक्ष साईच मानेन आणि माझे स्वप्न खरे ठरेल, असं लेखकाने त्यांच्या पत्नीला सांगितलं. असो, आमचे असे बोलणे झाले. पुढे दुपारची वेळ झाली. यथाविधी होळीची पूजा आटोपल्यावर, कारण तो होळीचा दिवस होता, होळीची पूजा आटोपल्यावर जेवणाची ताटे मांडली. मुली, जावई, नात, नाती, इष्टमित्र वगैरेंच्या ताटांसह पंक्ती मांडल्या. म्हणजे लेखकाची मुलगी, जावई जेवायला आले होती, नात नाती होती, मित्रपरिवार होता. सगळ्यांना जेवण वाढलं गेलं आणि चित्र विचित्र सुंदर रांगोळ्या ताटांभोवती काढल्या गेल्या. त्यातच एका मुख्य रांगेत मध्यभागी एक पाट रिकामा ठेवला होता. एक पाट मांडला आणि इतरांसारखे साईबाबांसाठी एक ताट वाढले होते. तिथे ताटाभोवती रंगीबेरंगी तजेलीदार रांगोळी घातली. प्रत्येक जेवणाऱ्याला तांब्या, पंचपात्री आणि पळी ठेवली. सर्वांच्या त्या मेळाव्यात सर्व काही एकसारखेच ठेवले होते, म्हणजे सगळ्यांना सारखंच वाढलं होतं. ते रिकाम्या पाटावर जिथे कोणी बसलं नाही, ती साईंसाठी जी जागा ठेवली आहे, साईंसाठी जे ताट वाढले, त्यातही सगळ्या बाकीच्यांना जसं वाढलं तसंच वाढलं होतं. पापड, सांडगे, कोशिंबिरी आणि शोभून दिसणारी लोणची, रायती वाढली. नाना प्रकारच्या भाज्या, खिरी वाढल्या आणि बहुतेक सर्व तयारी झाली. दुपारचे 12 वाजलेले पाहून जेवणारे सोवळी नेसून आले आणि एक एक पाटावर येऊन बसले. सोवळी म्हणजे धार्मिक कार्याच्या आणि भोजनाच्या वेळी शुद्धतेने राहता यावे म्हणून वेगळे ठेवलेले रेशमी वस्त्र नेसले आणि तसेच जेवणारे सगळे मंडळी, नातेवाईक आणि परिवार आणि मित्र सगळे एक एक पाटावर येऊन बसले. तरीसुद्धा आणखी दुसरे कोणी आले नाही. सर्व पाने जेवणाऱ्यांनी भरून गेली. भात, पोळी, वरण वाढले गेले. मध्यभागातील रिकाम्या ताटाशिवाय त्या ठिकाणी कसलीही कमतरता नव्हती. म्हणजे ते ताटही भरलेलं होतं, पण तिथे बसणारा, जेवणारा कोणी नव्हता. साई आले नव्हते. कोणी पाहुणा किंवा अतिथी येईल म्हणून रस्त्याकडे मी लक्ष लावले. शेवटी माझ्या मनात शंका आली की वाट तरी किती पाहायची, म्हणून मी दाराला कडी लावली. घाईने अन्नशुद्धी वाढली. अन्नशुद्धी वाढली म्हणजे जेवणातील सुरुवातीला अन्नाच्या शुद्धीसाठी वरण भातावर पळी पळी तूप वाढले सगळ्यांना आणि नैवेद्य दाखवून वैश्वदेवातील नाना प्रकारच्या अन्नार्पणाची वेळ आली. वैश्वदेव म्हणजे रोज भोजनाच्या आधी अग्नीला जी आहुती देण्याचा जो विधी आहे तो, तिथे अन्नार्पणाची, अन्न अर्पण करायची, थोडं थोडं अन्न, वेगवेगळे प्रकार सगळे अग्नीला आहूत करायचे, आहुती द्यायची, ते वैश्वदेवाची आहुती. तर ती वेळ आली. आता ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा असे म्हणून 5ही प्राणांना आहुती देणार. इतक्यात जिन्यावर, त्या घराच्या जिन्यात पावलं वाजली. म्हणजे कोणीतरी आलंय आणि कोणीतरी रावसाहेब कुठे आहेत असं म्हटलं. जेवणासाठी पाटावर बसलेली मंडळी स्वस्थ बसली. त्यांनी पुढच्या क्रिया थांबवल्या. जेवणाला सुरुवात केली नाही, चित्रावली केली नाही आणि ते थांबले की कोण आले आणि मी तसाच दाराजवळ गेलो. लेखक सांगतोय, कोण आले म्हणून हळूच मी दाराची कडी जी लावली होती ती काढली. दार उघडलं तर जिन्यावर 2 जण दिसले. त्यातील एक अली महम्मद होता आणि दुसरा संत मौलानाचा शिष्य, म्हणजे जो अली महम्मद आला होता त्या मौलानाचा शिष्य होता, ज्याचं नाव होतं इस्मू मुजावर या नावाचा. दोघेही खूप आनंदात होते. पाने वाढून मंडळी बसलेली आणि जेवणाची तयारी असलेली पाहून अल्लीने विनंती केली की त्रास दिला, क्षमा करा. माझ्यासाठी आपण जेवणावरून उठून आलेले दिसता. पंक्तीची मंडळी देखील हात आवरून आपल्यासाठी खोळंबून राहिलेली आहेत. तर आपली ही वस्तू आपण घ्या.
फुरसत झाल्यावर म्हणजे निवांत वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि याविषयीची अति आश्चर्यकारक नवलाची हकीकत, सर्व हकीकत जशी घडली तशी मी तुम्हाला तेव्हा सांगेन, असं तो अली मोहम्मद मौलाना म्हणाला. असे म्हणून बगलेतून एक पुडके काढून समोर टेबलावर ठेवून अल्ली त्याच्या गाठी सोडू लागला आणि वर्तमानपत्राचे आच्छादन कव्हर बाजूला काढताच लगेच साईंची मूर्ती दिसली. मूर्ती म्हणजे तो फोटो, तसबीर. तो अली मोहम्मद म्हणला लेखकाला, हेमाडपंतांना, की ही वस्तू आपण ठेवा. माझी ही एवढी एक विनंती मान्य करा. साईंची ती तसबीर पाहताच म्हणजे तो फोटो पाहताच माझ्या शरीरावर रोमांच उठले. लेखक म्हणताय स्वतःचा अनुभव. त्यातील बाबांच्या चरणावर म्हणजे त्या फोटोमध्ये जे बाबांचा फोटो होता त्यात जे चरण आहेत त्या चरणांवर मी मस्तक टेकले, नमस्कार केला आणि प्रेमाच्या व आनंदाच्या अतिरेकाने माझा कंठ दाटून आला. मला मोठा चमत्कार वाटला की साईंची ही लीला किती अद्भुत आहे. असे हे चरित्र दाखवून त्यांनी मला पवित्र केले. माझ्या मनात मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली की अल्लीने ही तसबीर आणली कोठून. अल्लीने सांगितले की एका दुकानातून ती मी विकत घेऊन त्याने ही आणली आहे. नंतर ते दोघेजण एकही क्षण उभे न राहता म्हणाले की आम्ही आता जातो. आपण सगळ्यांनी स्वस्थपणे भोजन करा, जेवण करा. या गोष्टीचे कारण आताच सांगू जाता मंडळींचे जेवण उगाच खोळंबून राहील, म्हणून मी ते नंतर सावकाश सांगेन. ही मी इथे का आलो, कसा आलो, हा फोटो कुठून आला वगैरे डिटेलमध्ये नंतर सांगेन. असो, त्यांचे म्हणणे मलाही योग्य वाटले. तसबीर आली म्हणजे फोटो आला, हाच हर्ष, आनंद आणि त्यातच मी गर्क झालो म्हणजे विचार करायला लागलो. त्या दोघांचे आभार मानून मी म्हणालो की बरे, आता आपण यावे. आम्हीही ही तसबीर, हा फोटो येथे आत्ताच येण्याचे कारण नंतर सांगू, असं म्हणून ते निघाले. असो, पुढे काय झालं. पुढे ते दोघे गेल्यानंतर पूर्वी साईंसाठी निश्चित केलेल्या मध्यभागी ठेवलेल्या पाटाच्या आसनावर त्या तसबिरीची स्थापना लेखकाने केली. सर्वांचे मन सुखावले. साईबाबांचे कौशल्य खरोखर अतर्क्य म्हणजे न कळणारे, न समजणारे, लॉजिकच्या पलीकडचे आहे. त्यांनी तसबिरीच्या निमित्ताने घरी येऊन स्वप्नातले आपले शब्द खरे केले. साई म्हणाले होते सकाळी स्वप्नात लेखकाला की मी आज जेवायला घरी येणार आहे. आलाच तर कोणी अतिथी येऊन पंक्तीत जेवायला बसेल हीच ज्यांची अपेक्षा होती त्यांना ही तसबीर आलेली पाहून किती आश्चर्य वाटले असेल. तसबिरीतील बाबांची सुंदर मूर्ती, सुंदर फोटो पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आणि अनपेक्षित म्हणजे जो अपेक्षा केला नाही अशा रीतीने हे सर्व कसे घडले याचे सर्व आश्चर्य करू लागले. असो, अशा प्रकारे तसबिरीची स्थापना झाल्यावर विधिपूर्वक अर्घ्यपाद्यादी पूजन केले. भक्तीने, प्रेमाने नैवेद्य अर्पण केला आणि मग सर्वांनी जेवणाला सुरुवात केली. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक होळीच्या सणाला ही तसबीर अष्टोपचार म्हणजे 8 प्रकारच्या उपचारांनी, गंध, अक्षता, फुलं, धूप, दीप, नैवेद्य वगैरे असे सगळ्या 8 प्रकारच्या उपचारांनी, अष्टोपचार पूजेसहित हा शिष्टाचार करवून घेत असते. म्हणजे ही तसबीर, हा साईंचा फोटो हे साईच करवून घेत आहेत दरवर्षी जेवणाची लीला. तसेच देव्हाऱ्यातील पूजेतील इतर देवांबरोबर ही तसबीर, हा फोटोही दररोज पूजला जात असतो. अशा या अपूर्व लीला साईबाबा आपल्या भक्तांना पदोपदी दाखवत असतात. असो, पुढे हे दोघेजण आज उद्या भेटू, पुढे भेटू असे म्हणून पुढे 9 वर्ष निघून गेली तरीही कुठे दिसली नाहीत. शेवटी दैववशाने म्हणजे नशिबाने या वर्षी मी रस्त्याने सहज चालत असताना अली मोहम्मद यांची पुन्हा गाठ पडली. 9 वर्षांनंतर फोटो दिला होता, त्याच्यानंतर 9 वर्ष गेले. त्यानंतर भेट होताच तसबिरीचे कौतुक विचारण्यास मी उत्सुक झालो आणि म्हणालो की का हो, इतके वर्ष तुम्ही काहीच का बोलला नाहीत बरं. जशी पूर्वी तशीच आज आपली अचानक गाठ पडली आहे. सहज योग आला आहे तरी ती तसबिरीची सगळी मौज, ती घटना मला सांगा. तुम्ही देखील श्री साईंचे भक्त आहात हे सर्व मला ठाऊक आहे, परंतु त्याच दिवशी एकाएकी यावेसे माझ्या घरी तुम्हाला कसे वाटले. त्यावर तो अली मोहम्मद म्हणाला की सर्व हकीकत अथपासून इथपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला मी सांगतो. तो फोटो तुमच्यापर्यंत आणण्याच्या आधी काय काय झालं ते ऐका. साईंची लीला पहा किती अपूर्व आणि आश्चर्यकारक आहे. या लीलेचा अर्थ काय, यातील बाबांच्या करणीचा हेतू काय आणि भक्तीचे मर्म काय हे सुसंगतपणे साईनाथांनाच ठाऊक. आपण एकमेकांनी मात्र त्या लीला अत्यंत कल्याणकारी म्हणून कानांनी ऐकाव्यात किंवा तोंडाने गाव्यात.
असे तो म्हणाला अली मोहम्मद. लेखक हेमाडपंताला. असो, आता पुढील अध्यायात सविस्तरपणे वर्णन करू. श्रोतेजन आनंद पावतील. साईंचे चरित्र हटकून फलदायक असते, म्हणजे नक्कीच फळ देणारे असते. ही कथा आता पुढे येईल. अली मोहम्मद स्वतःची गोष्ट सांगेल या फोटोची. पुढच्या अध्यायात कोणाचाही द्वेष न करणारे साई सदा आनंदाने परिपूर्ण असतात. त्यांचे सदा अखंडपणे भजन करा, म्हणजे तुम्हाला सुख समाधान लाभेल आणि मन वासनारहित होईल. चातक पक्षी आपणा स्वतःसाठी मेघाला विनवतो, परंतु मेघ सगळ्या सृष्टीची तहान भागवतो. बाळासाहेब देव बाबांना आमंत्रण देतात, तर बाबा भक्तांनाही हाक मारून बोलवतात. भक्तांच्या रांगेत श्रोतेही बसतात आणि उद्यापनाची कथा ऐकून साई सहवासाचा म्हणजे साईच्या सोबतीचा आनंद भोगतात आणि तृप्तीचे ढेकर देतात. साईबाबा न बोलवताही कसे येतात, मातीच्या मूर्तीच्या रूपाने कसे प्रगट होतात, आपल्या दासांना कसे आभारी करतात आणि पदोपदी जागवतातही कसे, हे सर्व ते भक्त अनुभवतात. असो, लेखक हेमाडपंत साईंना शरण आलेले आहेत. पुढील कथेची हीच मांडणी आहे. साई आपण यथेष्ट निरूपण करून म्हणजे एक्सप्लेन करून ती मांडणी गोष्टीची पुरी करून घेतील. अशा शरण आलेल्यांना पाठीशी साई घालतात. याच त्यांच्या ब्रीदासाठी, त्यांच्या ध्येयासाठी, वचनासाठी हेमाडपंत साईंच्या पायी मिठी घालतात आणि साईही त्यांना परत मागे ढकलून देत नाही. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा उद्यापन कथाकथनम नावाचा 40वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या कथा ऐकून तुमचे अनुभव तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.